मी श्री गुरु दादासाहेबांच्या फड्यातून येतो. फडकऱ्यांमुळं वारकरी संप्रदाय श्रद्धेने टिकून राहिला बरं का. म्हणजे आम्ही एका फडाचे पाईक आहोत, पण अशा सगळ्या फडकरी परंपरा निष्ठेने सगळ्या आपल्या नियमावलीचं अनुबंधित आचरण करतात. सांगेन मी तुम्हाला, कीर्तनामध्ये बोलू नका म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता कीर्तनामध्ये तुम्ही हिफाजत करण्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे. प्लास्टिकच्या वाटीत गूळ, पाण्याची बाटली सगळ्यांना लागते म्हणून ठेवली आहे तुम्ही, बरोबर आहे की नाही. कीर्तनामध्ये पाणी तर पिऊच नाही, पण गुळ सुद्धा खाऊ नये असा फडकऱ्यांचा दंडक आहे बरं का. श्री गुरु तात्या कीर्तनामध्ये विनोदांना सांगायचे. बंडा तात्या महाराज कराडकर म्हणायचे, विनोदांना सांगायचे. तात्या म्हणायचे, अरे बुवा 2 तास कीर्तन करत करत कीर्तनकारांना बोलत बोलत जर गुळ खाल्ला, उभा राहिल्या टाळकऱ्यांनी नाश्ता केल्यावर काय बिघडायला लागले है की नाही. मग त्याच्यामुळे ते गुळ खाऊ नये, कीर्तनामध्ये पाणी बी पिऊ नये. काय हरकत नाही, जे खातात त्यांना खाऊ घाला, जे पितात त्यांना पाजा, आपली काही तक्रार नाही. पण म्हणजे हे पिऊ नये असा त्याचा दंडक आहे. मग आम्ही पिऊ नये म्हणल्यावर तुम्ही बी खालच्यांनी बोलू नये, बरोबर आहे की असा त्याचा नियम आहे. मस्तपैकी शांत कीर्तन ऐका. 1 तासभर कीर्तन व्यवस्थित ऐकलं तुम्ही, मस्तपैकी तुमच्या डोक्यातल्या मुंग्या जात्यानं असं कीर्तन करतो. तुमच्या डोक्यात 12 महिने कीर्तन राहिलं पाहिजे. हा म्हणजे समाधान वाटलं पाहिजे तुमच्या कीर्तनानं ऐकल्याच्या नंतर. मी तुम्हाला माया ब्रह्म अजातवाद विजातवाद असलं काहीच सांगणार नाही. अगदी सोप्या सुट्टीत भाषेत कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनाची भाषा ही सोपी असावी, कारण का हे कीर्तनच नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. सर्वसामान्य लोकांना या कीर्तनाचा अर्थ कळाला पाहिजे. अज्ञानामध्ये खिप्तत पडलेल्या लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी कीर्तनाची भाषा सोपी असली पाहिजे. हा 8 तास असतो का भागलिया मज वाहतील कडी त्यांचे याने जोडे सर्वसो के अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. जसं लहान लेकरासाठी बापानं हातात पाठी घ्यावी बरं का, आणि पाठी हातात घेऊन लेकराला काठी वाटी शिकवावी. बापाला येत नाही का? त्या येते, पण लहान लेकरासाठी लहान व्हावंच लागतं. तसं कीर्तनकार किती जरी मोठा असला तर त्यांना मोठे पण सोडून सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची भाषा वापरावी लागते. मी तुम्हाला सोपं सांगण्याचा प्रयत्न करतो, ऐका आता. तो परमात्मा, आणि मी कशासाठी सांगायला लागलो तुम्हाला सुरुवातीला, तुम्ही कीर्तनाचा टायमिंग छान ठेवलाय 7 ते 9 आहे. मोकळ्या पोटानं कीर्तन असते, त्यामुळे टेन्शन नाही. जेवल्यावर तर आताच मंडपात माणसं आहेत, बरोबर आहे का नाही. जेवल्यावर तर कुणीच इशू नाही राव, लय अवघड झाले. कुठं ऐका त्यातल्या त्यात पुन्हा आज आता अवकाळी पावसामुळं म्हणजे सगळे थोडं गोंधळ झाला ना, त्यामुळे आता परिस्थिती तशी ओढवली. पण परमात्म्याची कृपा, गावची काही पुण्याही असेल, माझं बी भाग्य आल्याला पाऊस थांबला बुवा बिचार, आहे का नाही. तुम्हा सर्वांच्या म्हणजे इच्छेला कुठं तर देवानं दाद दिले. होईना असं वाटायला लागले मला तासभर कीर्तन. आता ऐका तासभर कीर्तन व्यवस्थित. परमात्मा जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागतं की जप तप ध्यान धारणा अनुष्ठान प्राणायाम योग याग अशा अनेक साधना शास्त्रानं सांगितल्या आपल्याला. पण या साधना करत असताना शास्त्रानं असं आपलं सुलभ, संत महात्म्यांना असं सुलभ करून सांगितलं का बाबा कलियुगामध्ये जर तुम्ही या साधना करायला गेलात, लक्ष द्या बरं का कीर्तनामध्ये, आता या साधना तुम्ही कलियुगामध्ये जर करायला गेलात तर कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीनं घडे साधन. या साधना कलियुगामध्ये घडणं अशक्य आहे. पण माऊलींना हरिपाठ करत असताना सांगितलं, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, योग याग विधी येणेला है सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, योग याग विधी येणेला है सिद्धी, योग याग विधी, लक्ष द्या, हे नेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. मी नाही सांगत बरं का,
माऊलीने सांगितलं, मी तुम्हाला बिगर प्रमाणाचं काहीही सांगणार नाही. सप्रमाण कीर्तन करणारा बुवा आहे मी. फडकरी परंपरेमध्ये जसं कीर्तन असतं असं करण्याचा प्रयत्न करतो मी. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये कीर्तनाचा दर्जा थोडा ढासळत चालला. जेवढं कीर्तनामध्ये कीर्तनकार येड्यावणी करीन तेवढा कीर्तनकार मोठा समजतात लोक. बरोबर आहे की नाही? कीर्तनकारांना व्यवस्थित कीर्तन केल्यावर त्याला काही येत नाही असं लोक समजायला लागले सध्याच्या काळात. तुमचं तुम्ही ठरवा कसं करायचं तसं. ऐका, यानं तुम्हाला अजिबात काहीच प्राप्ती होणार नाही. योगाची वाटा तया दुःखाचा चिशील वाटा भागाला. तुम्ही योग मार्गाने गेला अजिबात काही प्राप्त होणार नाही. करिता जप तपे काम क्रोध खवळती. जप तप करायला काम क्रोधाची प्राप्ती होऊन जाईल. मग तुम्ही काय करा, भक्ती पंत बहु सोपा पुण्य ना गविया पापा. भक्ती पंत बहु सोपा आहे. आता भक्ती करत असताना भक्ती तुम्हाला सोपी सांगितली, पण आता ऐका बर का, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. भक्ती तो कठीण शुळावरील लक्ष द्या. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. भक्ती पंत बहु सोपा. आणि इथं काय सांगितलं आता, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. का तर आता ऐका, सर्वसामान्य लोकांना भक्तीचा अर्थ असा वाटेल, तुकोबारायांना वाटलं होतं, कपाळाला गंध लावला, गळ्यात तुळशीची माळ घातली, भजन केलं, कीर्तन केलं, वाऱ्या केल्या, काही पंक्ती घातल्या म्हणजे झाला परमार्थ असं लोकांना वाटलं. म्हणून तुकोबारायांना हा अभंग लिहिला, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. लई लोक समजतात, कपाळाला गंध, गळ्यात तुळशीची माळ, भजन करतात, कीर्तन करतात, देवदेव करतात, वाऱ्या करतात, सगळं काय करतात, पण समाजामध्ये वागत असताना राक्षसापेक्षा बेकार वागतात. याच्यापेक्षा तुम्हाला काही काही लोक अशी बी पाहायला भेटतील बरं का, कपाळाला गंध नसतो, गळ्यात तुळशीची माळ नसते, त्यांच्याच्यानं भजन कीर्तन करणं होत नाही, देवादिकाला जाणं होत नाही, देवाचं दर्शन घेणं होत नाही, वाऱ्या करणं होत नाही. पण ऐका ना राजांनो, त्यांच्या आचरणाची उंची एवढी मोठी असते, एवढी मोठी असते का त्यांच्या आचरणाचा हेवा साक्षात देवाला वाटावा. या उंचीचं जीवन म्हणजे खऱ्या अर्थानं परमार्थ असतो. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. आलं का लक्षात तुमच्या आता? आणि या साधनेने परमात्मा जीवनामध्ये साधता येतो. अजून थोडं सोपं करून सांगतो, लक्ष द्या कीर्तनामध्ये. का मग तुम्ही कलियुगामध्ये काय करा, जप तप ध्यान धारणा अनुष्ठान करून जमते का? नाही. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत यमने मन लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान वाराणसी मरणे. केशव माधव वय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यम नेम न लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. हे असलं काहीच करू नका. मग काय करा बघा बर का, हा असं मस्त नरड दाबायचं लगेच त्याचं. या गोष्टी काहीच करू नका. मग करा काय सांगू का मी तुम्हाला? आता सोपं सांगतो तुम्हाला. संत महात्म्यांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितले शास्त्रानं. त्या 4 पुरुषार्थापैकी एक असणारा, आता जवळच ठेवा तुमच्या पुढं त्याला, म्हणजे ती सारखंच फोन करणार आहेत, पाहून आहेत तुमचं ती, आहे का नाही? नाही सूचना करू. पुन्हा त्यांना वाटतं ह्यांनी उचलला नाही, इकडे तिकडे गेला असताना मग ती डबल पडला आला, तुम्ही खिशात की आणि वाजायला लागला ती. हा ऐका, समोरच ठेवायचं लगेच दाबायला ती त्याला. काय सांगत होतो मी तुम्हाला? कीर्तन ना व्यवस्थित बस बघा बरं का. आता
तो परमात्मा कशाने प्राप्त होतो तर लक्ष द्या, बारीक, अजिबात विचलित होऊ नका. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ शास्त्रानं सांगितले. त्या 4 पुरुषार्थापैकी 3ऱ्या क्रमांकाचा पुरुषार्थ श्रीराम महाराज काम. माऊली बरोबर आहे की नाही? काम या शब्दाचा अर्थ आपण जो डोक्यात घेतो तसा त्याचा अर्थ नाही. काम या शब्दाचा अर्थ असा आहे, मी तुम्हाला प्रमाणानिशी त्याला सिद्ध करून दाखवतो. काम नाही झालो पाहेरी कामा, किंवा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम या शब्दाचा अर्थ कर्तव्य. बघा काय कशाने प्राप्त होतं परमात्मा? कर्तव्यानं. आणि ते कर्तव्य माणसाला परमात्म्याची प्राप्ती करून देतं. बघा बरं का, आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे, आता आलं का लक्षात तुमच्या? आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे ती भगवान परमात्म्याची सेवा असं समजून जो करतो परमात्मा त्याचा अधीन होतो. आपण एखाद्या शाळेमध्ये शिक्षक आहेत, आपल्याकडे काही गुरुकुलामध्ये विद्यार्थी आहेत. आपण या लेकरांना इमाने ईदबारे ईश्वराची सेवा समजून जर शिकवत असो, निश्चित भगवान परमात्म्याची कृपा झाली बरं का. ऐका, तुम्हाला अजून सोपं करून सांगेन मी. आपण शेती करतो. सावता महाराजांना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांद्या मुळ्याच्या शेतीमध्ये विठ्ठलाला पाहिलं. आपण शेती करतो ही विठ्ठलाची सेवा आहे असं ज्याच्या मनात भाव असतो, परमात्मा त्याचा अधीन होतो. तुम्ही गृहिणी आहात, तुमच्यावरती कुटुंबाच्या सगळ्या भरण पोषणाची जबाबदारी आहे. हीच जबाबदारी ही भगवान परमात्म्याची सेवा समजून जी बाई करते, परमात्मा तिचा अधीन होतो. आपण गावचे सरपंच आहोत, पुढारी आहोत, ही ईश्वराची सेवा आहे असं ज्याला वाटतं, भगवान परमात्मा त्याच्यावरती कृपा करतो. सगळ्यांना सांगेन मी तुम्हाला, अशी प्रत्येकाला आपल्या आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आपल्या वाटाला जे आलेलं काम आहे आपलं कर्तव्य, हे भगवान परमात्म्याची सेवा आहे असं ज्याला वाटतं, परमात्मा त्याचा होतो. मग आता ऐका, अजून काही काही कर्तव्य आहेत का त्या कर्तव्यानंच परमात्म्याची प्राप्ती झाली. तर आता लक्ष द्या, कीर्तनामध्ये का भगवान परमात्म्याची प्राप्ती अशी झाली का तो परमात्मा गुणातीत असणारा, शून्यातीत असणारा, रंग नाही, रूप नाही वर्ण छाया, तो कशा आकाराचा आहे की काहीच कोणाला माहित नाही. तो परमात्मा आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, किंवा अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत. किंवा सांगू मी तुम्हाला, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी. तो परमात्मा विटेवरती उभा आहे. लक्ष द्या बरं का आता कीर्तनामध्ये, गुणाला विटेवरी. आणि हा परमात्मा विटेवरती आलेलाही कर्तव्याचा. बर का. आता लक्ष द्या. मग पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, त्या परब्रह्माला नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला. तो परमात्मा पुंडलिकाच्या भावार्थासाठी गोकुळाहून आला. ऐका, नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया, स्वयंभू आमोचा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग. तो परमात्मा कोणी घडवला नाही, कोणी बसवला नाही, तो विटेवरती उभा राहिला. आता ऐका, मग तो परमात्मा कशाने प्राप्त झाला? तर आता ऐका, तो परमात्मा कर्तव्यानेच प्राप्त झाला. नसन समजलं थोडं सोपं करतो. चला आता, तो परमात्मा असा प्राप्त झाला का स्वामी काच गुरु भक्ती आणि पितृवचन. कीर्तन समजायला नाही तुम्हाला सगळ्याला? मी काय करायला घातले माहिती का? आता जड जायचं राना अगोदर नांगरायला घातले. आमच्या इकडे जुनी माणसं शेती करता तुम्ही सगळी लोक. आमची जुनी माणसं तुमच्या वयातली मामा काय म्हणतात माहिती का? पोरांनो, जड जायची रानं पाडव्याच्या अगोदर नांगरा, नाहीतर पुढं नांगरत नाहीत. बरोबर आहे की नाही? उन्हाळ खरड्याची हलकी रानं मागं ठेवायला लागतात. म्हणून मी जड जायचं रान अगोदर घ्यायला लागलोय. माझ्याकडे उन्हाळ खरड्याचा लय माल. तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका.
नाहीतर सध्याच्या काळात कीर्तनकाराचं माप लय लोकांना काढायचं ठरविलेलं असतं माऊली महाराज. कीर्तनात जर कीर्तनकारानं लय आनंद महाराज जर असं मस्तपैकी ठासून वेदांत असं ओतप्रोत भरून जर सांगायला घातला, लगे लोक मध्ये कुठला आहे की बुवा नमुना, काय सांगायला लागला त्यालाच कळायला लागले आता, आहे की नाही? असं अवघड सांगितलं असं म्हणतात लोक. लई सासू सोनाच्या गप्पा हाणायला जावा कीर्तनात, बरं झालं बाबा आता हे काय आम्हाला माहित नव्हतं म्हणून शाना आलाय सांगायला म्हणतात लोक. बरं लई कीर्तनात चाली म्हणावा, माणसं म्हणतात कीर्तन बरं आहे बरं का, पण गडी जरा चालीचा दिसायला लागला ह्यो. चालीचा म्हणजे खुडीचा नव, हा ऐका बरं का. आणि नाही कीर्तनात चाली म्हणा, लगे 2-3 माऊली पशी श्रीरामबापाशी जाणार. कीर्तन व्यवस्थित होतं बरं का, पण होता का छोराचा पत्ता त्याला. रामकृष्ण हरी तर नीटनेटका मन लागा, कसं कीर्तन करा, फुटपट्टी लावलेलीच येईल काही. मग माझा जरा मधला मार्ग आहे, आपला पॅटर्न वेगळा आहे कीर्तनाचा बरं का. मग त्यासाठी मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. आमचे गुरुवर्य इंगळे दादा कीर्तनामध्ये सांगायचे वैकुंठवासी दृष्टांत. ते म्हणायचे एका श्रीमंत सावकारानं वर्तमानपत्रामध्ये जाहिरात छापली आणि जाहिरातीमध्ये काय लिहिलं होतं, तर ज्यानं मला माहीत नसणारी गोष्ट सांगेन त्याला मी 10,000चं बक्षीस देईन. कीर्तनाला कशाची गर्दी म्हणतात, त्या 10,000चं बक्षीस गोष्ट सांगून घ्यायला ह्याच्या चौपट गर्दी त्याच्या दारात, चेंगरा चेंगरी अशी पांडुरंगाच्या दर्शनाला बारी लागल्यासारखी लोक त्याच्या पुढे जायचे. आणि सावकार तुम्हाला माहित नसणारी गोष्ट सांगितल्यावर 10,000चं बक्षीस देणार होय म्हणायचे. ते म्हणायचं हो हो सांगा सांगा. गडी असा पाणी पिऊ पिऊ अर्धा तास ऐकून घ्यायचा आणि ऐकून घ्यायचं झाल्यावर म्हणायचा ही मला पहिलंच माहिती आता दुसरं सांग. बघा आता कसं करायचं, ऐकून घ्यायचा आणि काय म्हणायचं ही मला पहिलंच माहिती आता दुसरं सांगा म्हणायचं. कसं करायचं सांगा बरं तुम्ही आता. आणि माणसं बी बघा आता किती आशा बेकार हो. 10,000 आता 10,000साठी कसं नग म्हणते लोक, 1,500 सरकार निवडून दिले 10,000 रुपये गोष्ट सांगून कशी नका लोकांना वाटेल. वाय सांगायचं तुम्हाला आता अतिथी 10,000 रुपये घ्यायला फुल गर्दी, कुणाला रुपये देत नसतं. हे मला पहिलंच माहिती आता दुसरं सांगा. ऐकून घ्यायचं हे मला पहिलंच माहिती आता दुसरं सांगा. हे बार केली तोंड करून लोक निघून यायची. त्याला माझ्यासारखा एक पट्ट्या भेटला. म्हणजे सावकार तुम्हाला माहित नसणारी गोष्ट सांगितल्यावर 10,000 बक्षीस देणार होय. म्हणजे हो हो सांगा सांगा. म्हणजे काहीच नाही अहो, तुमच्या वडिलाचा ना आमच्या वडिलाचा लय जुना दोस्ताना 40-45 वर्षाखालचा जुना माहिती आहे का तुम्हाला. ही मला पहिलंच माहिती आहे आता दुसरं सांगा. अहो म्हणजे तुमच्या वडिलाचं मागच्या 20 वर्षाखाली निधन झालं, ही मला माहित नाही का म्हणलं आता दुसरं सांगा. अहो तुमच्या वडिलानं मागच्या 25 वर्षाखाली तसल्या स्वस्ताईच्या काळात आमच्या वडिलाकडून 2 लाख रुपये उसने घेतले होते आणि महागारीच आणून दिली नाहीत. तुमचे वडील म्हणले होते माझ्याच्याने नाही देणं झालं माझ्या पोराकून घे. हे तुम्हाला माहिती आहे का म्हणला. काय म्हणेन आता तुमच्या मनानं होऊ द्या. आता काय म्हणेन ते, ही तर मला पहिलंच माहिती आहे ना आता दुसरं सांगा म्हणेन का. हा ही मला पहिलंच माहिती आहे म्हणलं आता काय करावं लागेल त्याला 2 लाख द्यावं लागतील म्हणून. आता काय म्हणेन मला माहीत आणि चल कर 10,000 पट्ट म्हणे बाजीला काहीच बोलू नको. 10,000 रुपये काढण्यासाठी केलेली युक्ती आहे. म्हणून मी तुम्हाला असं मस्तपैकी टप्प्याटप्प्यानं एक एक दृष्टांत का सांगतोय तुम्हाला कीर्तन समजावं म्हणून. आलं लक्षात. चला आता ऐका. स्वामी काच गुरु भक्ती इथं चालतं ना आपलं. कीर्तन नीट लक्षात ठेवायचं जा, नाहीतर कीर्तन करायचा बी लई राडा असतोय. ते घुशीनं माती उकारल्यासारखी तिकडल्या बोळातून कधी निघून पलीकडल्या वाड्याचा ती कळतच नाही. बरोबर आहे की नाही. स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन पुढं काय पाठ आहेत की प्रमाण पितृवचन आणि पुन्हा काय. मी स्वयंपाक बघू का शाळेत जाऊन झालाय का ते. पितृवचन आणि पुढं काय सेवापती. तो का पोरात सुद्धा पाठी होते बारक्या. सेवा ऐका काकू माझ्याकडे बघा. पतीची सेवा ही बाईचं काय आहे कर्तव्य. मी हाणून घेईन बरं का तुमच्या पुढ्यात. मी काय अवघड बोलायला लागलोय तुम्हाला का काय का काय. मी काय म्हणतो तुम्हाला पतीची सेवा हे बाईचं काय आहे कर्तव्य का तो परमार्थ आहे. त्याला काय देवपूजा करावं लागते का नवरी सेवा करायला. पतीची सेवा हे बाईचं काय आहे सांगू का तुम्हाला. आता ज्या बाईने पतीची सेवा ईश्वराची सेवा समजून केली तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता भगवान परमात्मा तिचा अंकित झाला. आता कोणाकोणाचा अंकित झाला मी आता कीर्तनात नाही सांगत बसत, माझा विषय तो नाही. आता 2 नंबरचं कर्तव्य पितृवचन. ही सेवा कोणी केली
तर ते पुंडलिकानं केली. पुंडलिके काय केले? पुंडलिकरायानं परमात्म्याला विटेवरती उभा करण्यासाठी देवदेव केला होता. जप तप ध्यान धारणा अनुष्ठान प्राणायाम केलं होतं का? काय केलं होतं? मग मोठ्यानं बोला, काय केलं होतं? मोठ्यानं काकू काय काय केलं पुंडलिकरायानं? आई बापाचे बस. आपल्या कीर्तनातलं एवढंच वाक्य घरी घेऊन जायचं. मी रोज कीर्तनात सांगतो मुद्दाम. देवाची सेवा करून आई वडील भेटत नाहीत. देवाची सेवा केल्याच्या नंतर आई वडिलाची प्राप्ती होत नाही, पण आई वडिलाची सेवा केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होते. हे पुंडलिकरायाचं चरित्र आहे. हे घरी घेऊन जातो मी. काय लक्षात तुमच्या? याच्यासाठी कीर्तन ऐकायचं. आणि ही सेवा कोणी केली तर त्या पुंडलिकरायानं केली. हे आई बापाची सेवा करणं हे मुलाचं काय आहे? मोठ्यानं बोला. आई बापाची सेवा करणे पोरांनो काय आहे? मुलाचं काय आहे? आणि याच कर्तव्याच्या बळावरती प्राप्तव्य असं मिळालं का धन्य म्हणावं लागलं. धन्य पुंडलिका बहुबल केले. धन्य पुंडलिका बहुबल केले. धन्य पुंडलिका बहुबरी केली. काय बरं केलं? निधानाने पंढरी तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभती, योग्याचे ध्यानी ध्याताना तुळशी, तो आमापाशी मागे पुढे, योग्यांच्या जप्या तप्यांच्या ध्याना मनाला न येणारा परमात्मा जसा आहे तसा तो पुंडलिकरायानं तसाच्या तसा उभा केला. योगी 28 विटेवरी उभा, वामंगी रुक्माई दिशे दिव्य शोभा, घाता घात निवारी, छाया पितांबरी करी, येथे नाही झाले कुणाची निराश, आल्या या चकास कृपेविषयी, सर्वांवरती कृपा करण्यासाठी तो परमात्मा तसाच उभा केला. परमार्थामध्ये असा एक वर्ग निघाला बर का, असा एक वर्ग निघाला, त्यानं स्वतःसाठी परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, पण समाजासाठी त्याचा काहीच फायदा झाला नाही. म्हणजे जसं सगळ्या योजना आपल्याच घरात घेतात लोक, गावातल्या लोकांना मिळूच देत नाहीत, अशी बी काही काही पुढाऱ्याची जात असते, बरोबर आहे का नाही? तसं परमार्थात बी एक जात आहे, बेकार खुडीची जात. बरं का, सांगू का मी तुम्हाला? मुनी मुक्त झाले भेद गर्भवासा, मुनी मुक्त झाले मेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ, आम्हा विष्णुदासा सुलभ. असा बी परमार्थामध्ये एक वर्ग, बरोबर आहे की नाही? त्यांना स्वतःला परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. जपी तपी बम करणारे साधू बरं का, योगी मुनी अरण्यात राहून त्यांना परमात्मा प्राप्त करून घेतला. लोकांसाठी काय केलं का? त्यांना लोकांचा संबंधच तोडून टाकला. पण आपल्याला जो मिळाला तो परमात्मा लोकांना मिळावा हा संतांना प्रयत्न केला. त्यातला एक पठ्ठ्या तो पुंडलिक, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी, जगद्गुरु तुकोबाराय म्हणले धन्य पुंडलिका बहुबरी केली. बरं का, स्वतःला तर मिळवला, पण लोकांसाठी तसाच ठेवला. अभंगाची अर्थसंगती आणि प्रमाण संगती माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, न पविजे केल्या तपाची राशी. लक्ष द्या बरं का कीर्तनामध्ये, ते जन लोकाशी दाखविले तो जपाच्या तपाच्या राशीनं न प्राप्त होणारा परमात्मा जप तप करून सुद्धा प्राप्त नाही झाला, आणि तो जसाच्या तसा कर्तव्याच्या बळावर ते सगळ्या समाजाला दाखवला. म्हणजे आपल्याला तर मिळवला, पण लोकांना पुन्हा दाखवला. म्हणजे मुक्ताबाई एका ठिकाणी माऊलीला सांगते, आपण तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तरुणी विश्वतारा उघडा ज्ञानेश्वर, उघडा ज्ञानेश्वरा, हे ताटी
एकदा टाळ्या वाजवला. तुम्ही म्हणता कशामुळे वाजवायला तुम्हाला काय कळायचं यातलं आहे का नाही. हे आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे. एकूरगावी आपल्या धाराशिव जिल्ह्याचं आहे का नाही. भजन भीष्म गुरुवर्य हरिभक्तीपारायण हनुमंतजी महाराज मते दैपळकर बाबांच्या चालीत बघा. मी बी आपली एखादी पाठ करीत असतो कीर्तनात वजन हाणायला लागतंय म्हणून. आला लक्षात तुमच्या या परंपरेच्या चाली जशा आहेत तशा लय कीर्तनात चाली पिक्चरच्या म्हणायला घातल्यात. पण माझा थोडा प्रयत्न असतो आपल्या परंपरेच्या चाली म्हणायची मजा येते. षड्ज मध्यम हर्ज मध्यम षड्ज ह्या गोष्टी आहेत ना. ही किती खास म्हणली दोघ जण लक्षात आलं ना तुमच्या. दुसरी जर असते का नाही माईच्याने घोरा माडून गेली असते. हा वाटते सोपी ती पण हे का नाही मराठ म्हणजे ह्या गोष्टी त्याच्यामुळे तर त्यांना बोलावं लागतंय. कळालं तुम्हाला. हा आता ऐका चाल काय सांगत होतो मी तुम्हाला. बस काहीच बोलायचं नाही. कीर्तन त्याच्यापेक्षा काही सांगायचं नाही दुसरं. जो परमात्मा आपल्याला मिळाला तोच परमात्मा लोकांना मिळवून दिला. हा संतांचा वर्ग आहे. जगद्गुरु तुकोबार आहे. पुंडलिक राहायला धन्यता देतात. धन्य पुंडलिका बहुबरी केली. त्यानं कोणत्याही जपतपाशिवाय तो परमात्मा प्राप्त करून दाखवला. त्यानं काय केलं मायबापाची सेवा केली. इथपर्यंत तुमच्यात लक्षात आलं. आता चला ए पट्याचं शर्ट गपकी हा तग माय बराच दिसतोच किरण. ऐका तो परमात्मा कर्तव्यानं प्राप्त होतो. अजून काय काय कर्तव्य करावे लागतात परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. अवघड काहीच नाही. व्यवहारिक कीर्तन सांगतो मी तुम्हाला. व्यवहारच माणसाला तारून नेतो. आमचे गुरुजी सांगायचे ज्या माणसाला संसार चांगला करता येतो त्याला परमार्थ चांगला करता येतो. ज्या माणसाला संसार नीट करता येत नाही त्याला परमार्थातलं काही ढेकळं बी जमत नाही म्हणायचं. ऐकायला सोपं घरी गेल्यावर विचार करा. ज्ञानोबरायची ओवी सांगतो तुम्हाला पुराव्याला. ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुसशिक आहे. ज्या स्वतःचं नीटनेटकं नसतं त्याला परमार्थ नीट करता येत नाही. पण संसार चांगला करायचा पण आईबापाची सेवा पतीची सेवा ह्या गोष्टी कशाच्या येत्या संसारात येत्या. म्हणूनच संत महात्म्यांना सांगितलंय संसारातच राहा. नका बिनकामाचं इकडं तिकडं भटकत फिरू. नका जाऊ आडराने आईशी गरजते पुराण काळलेल्या वाटा न लग्या पुसाव्या धोपटा. आम्ही सगळं शोधून आले संत हिताहित जगताचे. चांगलं वागलं की परमात्मा प्राप्त झाला. काहीच लागत नाही त्याला. आता पुढचा आहे का अजून एक शेवटचा टप्पा सांगायचा मला तुम्हाला. तो परमात्मा अजून कशाने प्राप्त होतो. तू का म्हणायची करारे निर्मळ. तू का म्हणायची करारे निर्मळ. तू का ऐका बरं आता पुढचं कर्तव्य माणसाच्या जीवनातलं ह्याला मी परमात्मा प्राप्त होतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवने गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ करा म्हणजे चित्त निर्मळ म्हणजे मन निर्मळ असावं. लय अवघड सांगेन आम्ही तुम्हाला. मन निर्मळ असलं की परमात्म्याची प्राप्ती होईल. आता असं गप्पा हाणताना कुणी बी म्हणेन लोकांच्या डबीतला चुना घ्यायचा तंबाखू लावायचा मळीत गप्पा हाणायच्या. माझ्यासारखा निर्मळ मनाचा माणूस तुम्हाला अख्या कळंब तालुक्यात बी भेटायचा नाही. मी लईच मोकळ्या मनाचा माणूस आहे. लय निर्मळ मनाचा माणूस आहे. टाकू का तोंडात आता है की नाही असं म्हणतात लोक. असं गप्पा हानीत पण निर्मळ मन असल्यावर परमात्म्याची प्राप्ती होती म्हणून तुकोबारायांनी सांगितली. ज्या अर्थी परमात्म्याची ना आपली गाठ पडाना झाली आहे त्या अर्थी बहुतेक आपलं मन निर्मळ नसलंच पाहिजे असं मला वाटायला लागलं. बरोबर की नाही. आणि मग मन निर्मळ करण्यासाठी काही त्याला भांड्याच्या साबणाने धुवावं लागत नाही. निर्म्यात भिजू घालावं लागत नाही. सर्फ एक्सेलने वॉशिंग मशीनमध्ये घालून फिरवावं लागत नाही. अगर मन आपलं निर्मळ झाले का बघायला कुठं दवाखान्यात जाऊन तपासावं लागत नाही. काहीच करावं लागत नाही. आपल्याला कळतंय. सांगू तुम्ही तुम्हाला कसं कळतंय ते. काहीच नाही. आपल्याला जर लोकांचं चांगलं झालेलं बघून जर चांगलं वाटलं तर आपलं मन निर्मळ आहे म्हणायचं बरं का.
काय अवघड आहे का? आपल्याला लोकांचं चांगलं झालेलं बघून समाधान जीवाला वाटलं, माईच्या ना आपलं मन निर्मळ आहे म्हणायचं. आणि जर बाबा उगच्या उगं लोकांचं चांगलं झालेलं बघून शिनं आपल्याला कसनुसच व्हायला लागलं, अंगाला हाय लागलं, नीज वाटायला लागलं, उब लागले व्हायला लागलं, बरोबर आहे. अशी लई लोक असते ती. गुरुवारी इंगळे दादा कीर्तनामध्ये दृष्टांत सांगायचे. एक माणूस दवाखान्यात गेले म्हणायचे आणि त्यांना म्हणला की डॉक्टर माझ्या पोटात दुखायला लागले. डॉक्टर म्हणले कधीपासून दुखायला लागलं? ठेव म्हणला शेजाऱ्याने घर बांधायला घातल्यापासून दुखायला लागले. कसं राहीन दुखायचं सांगा तुम्ही आता? ह्याला का औषध असतं का कुठं? हा, लोकांचं चांगलं झालेलं बघून समाधान वाटावं जीवाला. खरं सांगू का, तुम्ही ऑब्झर्व करून बघा, जोपर्यंत आपली लेकरं शाळेत नापास होतात तोवर शेजारची काकू बी आपल्याला गोड बोलत. जेव्हा आपली लेकरं पहिल्या नंबरने पास होतात, घेण्यानं देण्याची शेजारची लोक सुद्धा ईर्ष्या करतात. जोपर्यंत आपलं 1.5 एकर वावर पडीक आहे तेव्हा भाऊकीतले लोक गोड बोलतात. आपण ती वहीत करून बघा, तीच लोक आपला रस्ता अडवतात. अडवतात काय? खरंच सांगतो मी तुम्हाला, काहीच नाही. जोपर्यंत आपण गरीब असतो तोपर्यंत लोक आपल्याला गोड बोलतात. जेव्हा आपल्यापाशी पैसे यायला लागतात का नाही, तेव्हा आपली जवळची लोक सुद्धा आपल्यावर कानाडोळा करायला चालू करतात. कशामुळे? हे मन निर्मळ असल्यामुळं, बरोबर आहे ना? काय दुसरं काय आहे काय त्यात एवढं? बघा बरं काय, तुम्हाला होईच म्हणायला लावतो मी, लय गमतीचा गडी. आपलं मन निर्मळ असलं कसं आहे, सध्याच्या काळातल्या लोकांना स्वतःच्या दुःखाचं काहीच घेणं पडलेलं नाही. श्रीरामभाऊ बरोबर आहे ना? लोक स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत, इतराच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. लोकांचं बरं चाललंय म्हणून आपल्याला अवघड वाटायला लागले. नसन समजलं तर होय म्हणायला होतं मी तुम्हाला. साधी गोष्ट आहे, घरातली लाईट जावा, माणूस मोबाईल लावीना, बॅटरी लावीना, उजेड कशाचाच करीना, पट शिऱ्या वाट्यावर येणार बाहेर दारात आणि साऱ्या वाट्यावर येऊन असा गावात वाकून बघणार. ह्यानं जेव्हा बी गावात बघतंय साऱ्या गावातली लाईट दिसावा ह्याला, पण फक्त ह्याच्याच घरातली लाईट नसावा. असा राग येतोय ह्याला, असा पाय आदळीतोय वाटेवर येऊन, लगेच मोबाईल काढणार, 2-4 शिव्या त्या लाईन म्हणला देणार, बरोबर की नाही? नाही तो सापडला तर सरपंचाला शिव्या देणार, नाही सरपंच बी घावला तर आमचं गाव लई नालायक म्हणून मोकळा होणार, पण राग काढणार, बरोबर आहे की नाही? आणि ह्याच्या घरातली लाईट जावा आणि ह्यानं बाहेर येऊन असं वाटेवर वाकून बघावा, साऱ्या गावात ह्याला अंधार गुडूप दिसावा, समाधान जीवाला वाटतं ह्याच्या. जाऊ द्या मुरुद्या साऱ्या गावाची गिरी, साऱ्या गावाची गिरी तर बरं वाटत. एकटेच गेल्यावर बरं वाटतंय सांगा बरं तुम्ही? माईच्या ना, आई बापाच्या इमानदारच्या ना कीर्तनात तर खरं बोला तुम्ही. खरं आहे का खोटे तुम्ही सांगा? आहे का नाही? अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक बाई बाजारला गेली, सांग का? सांग जमतंय ना? बाई कुठे गेली? कुठल्या? शिरूरच्या का कळमच्या? शेराडोनच्या? कुठल्या बाजारला गेली बाई? कळमच्या. बाई कळमच्या बाजारला गेली. बाई गेली बाजारला, ऐका ऐका ऐका, आणि बाईचे 100 रुपये हरपले. हरपुनी कुणाचे पण बिचारीचे हरपले. 100 रुपये हरपले. एवढं बाईला वाईट वाटायला लागले 100 रुपयाचं. हिनं साऱ्या गावात त्रागा करायला घातला, माझे 100 रुपये हरपले. मग गावात माहित कसं व्हावं म्हणून हिनं एक उपक्रमच राबविला. हिनं घरी आली 5-25 बाया हळदी कुंकाला बोलविल्या, गलीतल्या गावातल्या चांगल्या मोठ्या मोठ्या बाया, आणि हळदी कुंकाला चहा प्यायला बोलविल्या आणि अशा ओळीनं बाया बसविल्या. हिनं ताटात हळदी कुंकाच्या वाट्या मांडल्या आणि अशी कुकाची बोट घ्यायची, पुढचीच्या कपाळाला चिटकवायची, छातीवर हाणून घ्यायची. बाई बाजारात गेले 100 पडले. बोट चिटके, बाई बाजारात गेले 100 पडले. बोट कपाळचे, बाई बाजारात गेले 100 पडले. बोट चिटके, बाई बाजारात गेले 100 पडले. बोट चिटके, बाई बाजारात गेले 100 गेले. बाई बाजारात गेले 100 पडले. बरं, तिथून त्या पलीकडच्या बाई पोस्टवर जात असताना तरी गपचिप जाते म्हणता का बाई कसं जमा केलं ते, कसं जमा केलं ते, मलाच माहित कसं जमा केलं ते, मलाच माहित कसं जमा केलं ते, कसं जमा केलं. ऐका तिनं आता कसं जमा केलं ते, तिनं सांगायला घातलं कसं जमा केलं ते. महाग पप्याचे कपडे धुत होते, त्याच्या खिशात मला पेंटीच्या 35 रुपये सापडले होते. ह्यांचे कपडे धुत होते, ह्यांच्या कपड्याच्या खिशात बी, बनेलच्या खिशात मला 20 रुपये सापडले होते. असे मिळून माझ्यापाशी 55 रुपये झाले होते. 8 महिने झाले रोज कपडे धुताना खिशे उलटे करू करू बघते, रुपये मिळाला नाही. राग आला आणि म्हणून मी मागच्या आठवड्यात ह्यांच्याच खिशातले 45 रुपये आणले होते गपचूप. आणि 800 मिळून कष्टानं बाई 100 रुपये जमवले होते. 100 आणि बाई बाजारात गेले 100 पडले. बाई बाजारात गेले, एवढं घर डोक्यावर घेतलेलं बाई. पण काय सांगू तुम्हाला आता,
आता बघा बरं का, आता एवढ्यावर तरी थांबलेले असते का? पुन्हा वरनं तिचं ठरलेलं असतं, ज्याला बी सापडलेलं असते त्याचं लय वाटलं होईल, त्याचं नीटनीटकच व्हायचं नाही, कवाच पचायचं नाही त्याला, त्याचा काय गुन्हा आता सांगा बरं तुम्ही. आता सापडणार हिनं लगेच आशीर्वाद देऊन बी मोकळी व्हायला लागली त्याला, ज्याला सापडले असेल त्याचं वाटलं होईल. पण आता ऐका बरं का, चहा प्यायला हळदी कुंकाला जमलेल्या 5-25 बायापेक्षा फक्त जमलेल्या बायांपैकी एका बाईनं तिला म्हणावा, जाऊ दे ग बाई, किती 100 रुपयासाठी जीवाचं वाटोळं करून घ्यायला लागले. मी तर परवा दिवशी शिराडोनच्या बाजारात किराणा आणायला गेले, माझे तर 500 पडले बाई. जेव्हा बी हिला कळतं हिचं 500 पडलं, तेव्हा मनातल्या मनात हिला समाधान वाटतं, जाऊ द्या मुरुदे आपलं 100च पडल्यात, काय घेणं पडलं, हिचं 500 पडल्यात. जेव्हा बी लोकांचं वाटोळं ज्यात झालेलं असतंय तेव्हा समाधान आपल्याला जीवाला वाटते. आणि कालच्या घाते ज्याची ओळख नसते, त्याची ओळख हवे पापी, स्वाद शिग्रव तेव काय आहे? पापी ओ पापी. काय कीर्तन अवघड आहे का समजायला? सोपं आहे का नाही? आणि तो पापी सांगितलाय, लोकांचं वाटोळ झाल्यावर समाधान वाटणारला. लोकांचं नुकसान ज्यात झालं तर बरं वाटतंय आपल्याला. सांगू का अजून एक दृष्टांत? म्हणजे पचायला लागलाय माल तुम्हाला म्हणून म्हणायला लागला मी. आहे का नाही? बरं वाटायला लागले तुम्हाला, हलकं हलकं वाटायला लागले, मोकळं मोकळं वाटायला लागले. हा ऐका ऐका, तुम्ही म्हणता महाराज लोकांना लोकांचा कुटाणा करायचा लय नाद राहते, ह्यांचं काय नसेल का बरं? आहे का नाही? असं होतं का नाही महाराज? सांगा तुम्ही. माईच्या ना खोटी सांगे ना मी तुम्हाला, मी माझंच सांगतो आनंद महाराज. काय झालं, गेल्या वर्षी मामा आमच्या आईच्या कानातलं फुल पडलं हो कानातलं, 3-3.5 ग्रॅमचं फुल. जीज म्हणता आमच्या येडेवणी करायला लागली. आता हिथं नाही म्हणून सांगायला लागलो तुम्हाला. हां, मला तिनं हाणलं असतं. आमच्या आईच्या कानातलं फुल पडलं आणि जेव्हाच माऊली येडेवणी करायला लागली आमची आई, बाई माझं फुल पडलं, बाई माझं फुल पडलं, बाई माझं फुल पडलं, सगळं घर टोकऱ्यावर घेतलं, बाई फुल पडलं आणि फुल पडलं करू बाईनं. मी म्हणायचं जाऊ दे मुरुदी ग, तुला उद्या दुसरं फुल करतो. ऐकायची काय बिशात आहे म्हणतात तिचे. हां, तुझ्या काय जिबीला हाड येतावा म्हणली, तू असलाच काय बी बोलत असतो, तुला काय माहिती मी कसं फुल केलंय ठेव का? तिने बी सांगायला लागलं कसं फुल केलंय, कसं फुल केलंय. मला आमच्या आईनं सांगायला घातली, तू तवा बारीक होता म्हणजे मी आता 1 क्विंटलचा आहे. हां, आमच्या आई म्हणायची तू तवा बारीक होता, आणि बारीक होता तवा मी बांधाच्या कडाच्या तुरी येतल्यात, खळ्यावरलं मात्र धुवून इकलंय, अशी काही सांगायची. आणि मी कष्टानं एवढं फुल जमा केलंय, आणि बाई माझं फुल पडलं, आणि बाई माझं फुल पडलं. आमची आई तरी काय गपची बसली होती म्हणता का? आमची आई बी म्हणायची, ज्या बी कडू मुडद्याला सापडन त्याचं डबल दवाखान्यात पैसे जाते अशी म्हणायची. आणि उगच आहे का ना घेण्या देण्याचं. बघा बरं किती सोपं कीर्तन आहे का ना, अवघड का महाराज? मग बरोबर आहे का ते? त्याचा काहीच गुन्हा नाही आता. आणि बघा आता, आणि बरं आमच्या आई तिकडे घरात येड्यावणी करते, मी वरनं तिचं सांत्वन करतोय, जाऊ दे मुरुदी. तुम्हाला वाटतं काय मला लय भारी वाटत होतं म्हणून? माईच्याने हे कीर्तनात खोटं बोलली म्हणून मी खरं सांगायला लागला तुम्हाला. मी बी बाहेर आलो ना, पोर्चवर बसलो वाट्यावर, महाराज मी बी विचारच करीत होतो मनात, काय म्हणलं हे आता 3-3.5 ग्रॅमचं फुल म्हणजे काय बारका टपका नाही बसलेला बरं का? म्हणजे 3-3.5 ग्रॅमचं फुल म्हणजे जवळजवळ 30-35 हजाराचा, बरोबर आहे, 35,000 रुपयाचा कुच्चा पडलाय म्हणलं आपल्याला ह्यो, बरोबर आहे का नाही? आता कसा भराव गाड्या म्हणून माझ्या डोक्यात आला, आपल्याला आता दोन्ही कीर्तन तर राशीत करावं लागतात म्हणलं. मनात यायला लागलं माझ्या. बघा आता काय सांगतो मला, आता समाधानाचं सांगतो. आमच्या दारातलं पोरगं घराशेजारचं मला कवा न बोलता कसंच जात नसायचं, पण त्या दिवशी त्यानं माझ्या पूर्ण 6 चक्रा मारल्या, ये जा. मला महाराज त्यानं शब्द बी बोललं नाही, म्हणून मीच थोडं त्याला हट गेलं. मी लय यार आमर म्हणलं काय भानगड रे म्हणलं, तू 5 बऱ्या महाग ये, पुढं जा, चक्रा मारतोय, बोलाना झालाय काय नाही, तू तुझ्याच नादात आहे म्हणलं. काय झालंय काय तुला नेमकं? माझ्या जवळ आला आणि असं हे का कोरडं पडलेलं होत थोडं ओलं केलं त्याने. काय सांगावं राव म्हणला महाराज, मग 5 वाजता लय राडा झालाय राव म्हणला. मला काय झालं? अहो म्हणलं आमची बायको मग 5 वाजता हे रस्त्यानं पोराला खिळवीत होती, आणि आमच्या बायकोच्या गळ्यातलं 3 तोळ्याचं तुटून पडलंय म्हणला, सापडच न झालंय. तेव्हा माझ्या मनात आलं, जाऊ द्या मुरुदे, आपल्या आईचं 3 ग्रॅमचं पडलं, ह्याच्या बायकोचं 3 तोळ्याचं पडलं. वाटावं का मला समाधान? सांगा बरं तू. वाटलं म्हण, वाटलं हो, कसं करावं सांगा बरं तुम्ही? कसा देव भेटन का देव हे ना? सांगू का अजून?
तुमच्या मनाने सांगा. सांगू का? तुमच्या लायकीचा माल सांगतो. हा, उन्हाळा खरटाच घेतो आता सगळा. ते इंगळे दादाचं एक दृष्टांत आहे बघा. ते आपले श्रीरामबुवा दादा सांगायचे कीर्तनात, एका माळणीनं आणि कुंभारणीनं, बरोबर ना महाराज? बघा बरं का, माळणीनं आणि कुंभारणीनं बाजार करायला हुट घेतला इकत. काय घेतला? उंट. मी आपल्या साध्या भागात त्याला हुट म्हणलो, बरोबर आहे की? हा, त्यांना उंट इकत घेतला. कशासाठी? तर डोक्यावर घेऊन जावं लागतंय. बाया आपल्या त्या बिचारे माळ्याची बाई कुंभाराची बाई आपली खिडी करायच्या. माळीन भाजी इकायची आणि कुंभारीन मडकी इकायची, गाडी इकायची. दोघीला डोक्यावर न्यायचा कटाळा आला, मानाचं काटं बसलं त्यांच्या, म्हणून त्यांना उंटच घेतला इकत. मग आता माळीन काय करायची? पुढं उंटाला धरून अशी पिंडी अशी धरायची, म्हणजे त्याच्या नादाने उंट चलन असं माळीन पुढं चालायची. आणि कुंभारीन मागणं अशी छकारीनं हलवीत हलवीत अशी उंटाला हाकायची मागणं. माळीन पुढं कुंभारीन मागं. एका बाजूला कुंभारणीनं तिची गाडगी टाकलेली आणि एका बाजूनं माळणीनं तिच्या हिश्श्याची भाजी अडकवलेली. उंट चाबरा. उंटाला वाटलं आता ही माळीन नेहमीच आपल्याला अशी अडकून नेती. उंटानं सुरू केलं, महाग मान वळवून शिनं माळणीच्या एक एक पेंड्या खायचा उंट. कुंभारणीनं हाणावं का त्या उंटाला? कुंभारणीच्या मनाला समाधान वाटायचं, खाऊ द्या खाऊ द्या. कुंभारीन म्हणाली खाऊ द्या, खाल्लं तर आपल्या बापात जाते, माळणीच खाते, खाऊ द्या, अशी समाधान वाटायचं कुंभारणीच्या जीवाला. हिथून कळमला जाईस तर भाटशिरपुराचा फाटा येतं का मग? भाटशिरपुऱ्या पस्तूर दोघी जणीचा हुंट गेला. तो वर हुंटानं निम्या माळणीच्या पेंड्या खाल्ल्या मामा. हा, आणि हिकडलं वजन झालं कमी आणि तिकडं वजन झालं जास्त. हे हुंटाच्या पाठीवर घसरून जी घपडा करणं पडलं म्हणतं भाटशिरपुरा पाठीवर. खपार बी शिल्लक राहिल्या कुंभारनी, तुकडा शिल्लक राहिला. ही जी तरी नेहमी भाजी कळमच्या बाजारात गेली. लोकांचं वाटलं केल्यावर आपलं लय सुपडा साफ होतो. देव लय गडी गमतीचं नाव घेऊ नका. तुम्हाला सांगू का मी दृष्टांत? तुम्ही ऐकला असेल का? सांगू अजून एक दृष्टांत. होय म्हणते तर रोमान सांगू मला. हा, किती वाजलेत आता? हा, 9 वाजले. 15 मिनिटात बांधाबांधी करतो, उचलायसारखंच करतो डायरेक्ट. तेव्हा काही सांगत आहे पोरग मला, उरका लवकर म्हणते, बरोबर आहे का नाही? ऐका आता. लोकांचं वाटोळं केल्यावर आपलं कसं होतं सांगतो तुझं मला. काय झालं, मी किती दिवशी जालना जिल्ह्यातून कीर्तनावून आलो. जालन्याहून कीर्तनावून आलो ना, काय सांगू तुम्हाला आता. आमच्या बैठकीच्या खोलीत झोपलो मी. आमच्या बायकोनं आयडियाच करून ठेवलेली. काय 2-3 महिने रे राडा राहते कीर्तनाचा भाग. केव्हा 3 वाजता येईल, केव्हा 2 वाजता येईल, केव्हा पाट येईल, केव्हा सकाळच्याला येईल. उगाच झोपीतनं उठा आणि जागा व्हा. आणि त्यापेक्षा देवळासारखी पुढची बैठकीची खोली मोकळी ठेवली. आणि तिनं बी लई हुशार, केव्हा बी येईन केव्हा बी झोप. जर दारात गाडी दिसली, चपला दिसल्या तर सकाळच्या भाकरी टाकीती, नाही तर टाकीतच नाही तिनं. हा, गाडी दिसली तर म्हणते हाय बाबा ह्यानं, मग भाकरी टाकीती, नाही तर टाकीच ना ती. हां, मी बैठकीत झोपलो पहाटे येऊन. आणि सकाळ 6 वाजता आमची बायको दारात रांगोळ काढते. आला बाबा एक माणूस आमच्या दारात. कसं करतोय, कुठे गेला महाराज? आमच्या बायकोला. बाई तर दचकलीच भाऊ, पळतच घरात आली. बाय माय म्हणली आपल्या दारात कोणतर माणूस आलाय आणि लईच तुम्हाला तुरं बोलायला लागलाय. मी लगेच ओळखीला पटसेला ही जात गावातलीच असणार म्हणलं. गावातल्याशिवाय आपल्याला कोण तुरं बोलू शकत नाही. बाहेरगावची लोक आपल्याला पाया पडतेतील. जाऊ दे म्हणून असू दे कोणी वे कर चहा म्हणलं, बघतो मी त्याचं. आमची बायको घरात गेली चहा करायला. मी उठलो, आपलं लुंगी बिंगी लावली, तोंड बिंड पुसला असं व्यवस्थित आणि बैठकीत असा बेडवर बसलो. बाबा आला बाबा गडी आत. बघितलं तर आमच्या भाऊकीतला टोका तात्या. म्हणलं बोल की रे तात्या, काय काम काढलं? म्हणलं सकाळ भलता आंबट तोंड केलेलं तात्यानं. तात्या कसा करते माझ्याकडे बघून? नाही का म्हणला, सांगायसारखंच नाही म्हणलं, लय बेकार झाले. काय म्हणला? सांगायसारखंच नाही आणि लयच बेकार झाले. अरे माझा टार करणं BP 100 वर गेला ना. सांगायसारखंच नाही, लयच बेकार झाले म्हणल्यावर. आणि चल उठ म्हणला, घाल धोतर मला. अरे म्हणलं काय झालंय? असू दे ना म्हणलं, काय का असाना गेलं, सांगून तर टाक. नाही बाबा मला विचारूच नको. कसं सांगावं मला काहीच कळाना गेलंय. माझ्या घशाला कोरड पडायला लागली, लयच बेकार झाले. आणि चल घाल धोतर, चल उठ. अरे म्हणलं असू दे काही बे. नाही बाबा मला विचारूच नको, लयच बेकार झाले, नाही सांगायसारखं. उरक बाबा लवकर, उठ घाल धोतर.
हो का, आता सकाळ सकाळ कसं बेकार बोलावं म्हणून आपलं मी धोतर घेतलं. माझ्या मनात काय यायला लागलं असेल सांगा बरं तुम्ही. म्हणजे तुमच्या मनात जे यायला लागलं तेच माझ्या मनात येत होतं. हां, मी आपलं हे का घेतलं धोतर घालतोय तोवर गाड्यानं माझा हँगरला अडकवलेला शर्ट घेतला, टोपी घेतली, उपरनं घेतलं आणि चल उरक चल बस गाडीवर. हे का मी धोतर घातलेला खाली बसलो. मी माझ्या पायाला उपारटे गोळे यायला लागले, हातपाय थरथर कापायला लागलेत. हे म्हणलं जवळचं कोणी मिळालेलं असलं तरी मी मला सांग म्हणलं, मला दवाखान्यात न्यावं लागेल म्हणलं, आता मला जमाना म्हणलं सांग काय झालंय ते. ह्याच्यामुळे म्हणला मला महाराज लोकांचा राग येतो बघ म्हणला तुमचा. ठेव का हे भावकीतले लोक गावातले लोक कशी बोलतात माऊली काय त्याचा नियम नसतंय. हा, मला तुमचा लय राग येतो म्हणला. तुम्हाला नाही त्या चौकशा करायला गप गाडीवर बस म्हणतोय, नाही सांगायसारखं म्हणलं तर तीन बऱ्या काय झालं काय ना बाबा सांगायसारखं चल उठ. हे म्हणलं मी ये ना बरं बाहेर म्हणलं, मला जमच ना म्हणलं. त्यानं मला सांगायला घातलं. बरं ऐक बाबा मला काय नाही सांगायसारखं म्हणलं तरी मी तीन बऱ्या तू तसंच विचारतोय. अरे बाबा ती आपल्या भाऊकीतला वरच्या वाड्यातला नामदेवनाना नाही कर म्हणला. मिळालं हां काय लागा म्हणला, त्यानं रात्री भलता राडा केला रे म्हणला 11 वाजता. मिळालं काय केलं. अरे काय लागा त्यानं रात्री 11 वाजता ते आमचं वड्याच्या कडाचं रान नाही करा. मिळालं हां, आणि ती मोठीचीच नाही करा बांधावरची म्हणला. काय वाटलं असेल मला सांगा बरं तुम्ही. आता वड्याच्या कडाचं रान नाही का आणि बांधावरली मोठीचीच नाही का. मला असा गडी लोंब कळलेला दिसला की उपाची घेतलेला. हे महाराज आता सांगतोय ते आमचं खालच्या कडाचं वार कान लयच राडा केला कान. माझ्या मनात महाराज यायला लागले की राव मला भजना कीर्तनातलं पोरगं निर्व्यसनी चांगलं गुणाचं लेकरू म्हणलं असल्यानं कसं काय बाबा बेकार विचारायला म्हणलं. कारण कशामुळे त्यानं असं केलं. अरे ऐक की म्हणला. मेन हां, अरे म्हणलं ते आमचं खालचं वावर नाही करत. ए आता म्हणलं खालचं वावर नाही का, आता पुन्हा डबल सांगायला लागलाय बघ म्हणलं. तू पट्ट मुन्या सांग र ऐक रे म्हणला. तू शिस्तीत ऐकतच नाही बघ, ह्याच्यामुळेच राग येतो बघ तुमचा मला. बरं बाबा सांग म्हणलं. अरे ते आपलं खालचं वावर नाही कर म्हणला. म्हणलं हां, मोठीचीच नाही कर म्हणला आपली. म्हणलं हां, चिचाच्या पलीकडून त्याचं खाली वावर त्याचंच आहे की रे म्हणला. म्हणलं हा. अरे लका रात्री त्यानं 11 वाजता त्याच्या वावरात बोर घेतलाय म्हणला. काय केलंय म्हणला, बोर घेतलाय म्हणला. आणि मेल मग काय झालं काय विचारतो म्हणला तोंड घेऊन. काय झालं, भलतंच पाणी लागलं मला त्याच्या बोरला. लईच पाणी लागलंय म्हणला, 5-6 इंच पाणी लागलंय म्हणला. आणि त्याचं पाणी बघितल्यापासून मला कसाच दम निघा नाही म्हणला. मला उभं वारं सुटलंय मला. रात कशी डोळ्यानं काढली म्हणजे मला माहीत धडक घेऊन हाणून घ्यावं वाटत होतं मला त्याचं पाणी बघितल्यापासून. हा, मी रातभर झोपलो नाही. पहाटे तुझी गाडी वाजली दारात. म्हणलं हे आलाय पण नग बाबा म्हणलं ही लांबून आलेला दिसतोय, ह्याला नग अडवायचं, सकाळच्याला जावा म्हणून दिवस उगवाय तुझ्याकडे आलोय. आणि मी आणलं मी काय करू आता त्याच्या बोरला पाणी लागलं. काहीच नाही, माझ्या गाडीवर बस आमच्या रानात चलन. मला बी एक तसलाच बोरचा पॉईंट दाखव. ए तुझं डोकं बिघडलं का म्हणलं, मला का पाणी कळते का काय, नाटकं करू नको म्हणला. मला माहित नाही का मला तुला सगळं कळतंय. उगच लोक तुला ह्या गावून त्या गावाला बोलवतात काय. इळाची 3 गावं झपकीत हिंडतो आणि तुला काय कळत कसं नाही म्हणाला. काही लोक बोलते ते भाऊकीतले. अरे म्हणलं मला पाणी कळत नाही, मला कीर्तन येते नाही म्हणला की हेक म्हणला. आता हेव का घरात 10 किरीवर झाला. अरे मला पाणी हे बघ हेव का काय नाही म्हणलं. हे तोंड आलं शिबुक्की दाखवायचा मला. गप गोमान गाडीवर बसलो माऊली. मी त्याच्यानं गेलो रानात. सकाळ 6 वाजता मामा त्यानं मला 14 एकर वावर 5 बाऱ्या हिंडलो कसबी आडवण उभण. माझ्या पायाला गोळ आला. मी हो बांधावर बसलो. एका म्हणलं बाबा माझी ताकद नाही आता फिरायची. बरोबर ऐक म्हणला बस थोड्या वेळ. खरं सांगतो मी तुम्हाला मनाचं सांगायला लागलो बरं. लगेच गड्यानं धोंडा मांडला तिथं. मी कटाळलो तोवर पूजा बिजा मांडली, हळदी कुंकू टाकलं त्या धोंड्यावर. आणि तवा 2000च्या नोटा बंद नव्हत्या झालेल्या मामा. हा तेव्हा चालू होत्या नोटा. गड्यानं अशा कना 10 नोटा मोडल्या 2,000च्या आणि 20,000 रुपये दक्षिणा त्या धोंड्यावर ठेवली. माईच्यानं खुटी सांगेन आम्ही तुम्हाला. जशी बी मला 20,000 रुपये दक्षिणा धोंड्यावर दिसली, मला आमच्या तुकाता त्याच्या वावरात कुणी कुडून बी पाणी कुणी कुडून बी जरच दिसायला लागलं सगळं. सारं झरण पाणीच पाणी. माझं बी मन बिघडले डॉक्टर. आणि मग मी लय गडी गमतीचा. हा मग बया हा मग काय मला आता ही सोडायचं असतं काय केलं. मग आता काय ह्याला काहीतरी काम करावं लागतं म्हणलं आपल्याला. हे असं जे असे आपल्याला दक्षिणा मिळच ना. कीर्तनाच्या आधी पाकिट भरा म्हणल्यावर जमलं असतं का. म्हणूनच पावसात उभं राहिला होता आम्ही. माहिती नाही हो कुठं सांगितलं तुम्हाला. लय अवघड राहते काय. तुम्हाला सगळ्याला कळायला लागले आता बरोबर आहे कोण. मग मी म्हणलं आता ही कसं हाणायचं बरं 20,000 रुपये. मग मी थोडी आयडिया करायला घातली. मी हो का उठलो इकडं तिकडे हिंडलो डोकं खाजवलं थोडं. मी म्हणलं येतात त्या
माझा बोबाटा करू नको बरं का म्हणलं, मला पाणी बघितल्यावर लय त्रास होतो बघ म्हणलं. जेव्हा वेगळी खुश झालाय म्हणतात, अरे मला माहित होतं म्हणला तुला सगळं कळतंय म्हणून. मला मी येडा बिडा कर मला तुझ्या नादी लागायला. बरं म्हणलं तवा आणलाय का तो? आणलाय म्हणला. नारळ बी आणलाय म्हणला. ठेव का काकू माईच्या ना खोटे सांगेन आम्ही तुम्हाला, तवा बी फिरला नाही, नारळ बी फिरला नाही, मीच घरा 2-4 बाऱ्या फिरलो ना, असं अंग टाकून दिलं तिथं. अरे असला बी नंबर 1 पॉईंट आहे म्हणतो म्हणलं, इथं लईच भारी पॉईंट आहे म्हणला. कितीक लागन पाणी? मला 5-6 इंचाच्या पूर्णच लागन. नामदेव नानापेक्षा जास्त लागन का? 100% लागते. फोड नारळ म्हणला तुझ्याच हाताने, कर पूजा तुझ्याच हाताने. नारळ फोडला, पूजा केली, घे दक्षिणा म्हणला आता तुला. त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता पडलेले जट केली आणि मी अशी उचलली दक्षिणा. मला माहित होतं ना म्हणला तुमच्या चाली. दक्षिणाला हात लावल्यावर त्यानं मना घातला, हा तुम्ही तारका नाही ह्याच्यामुळेच म्हणतावन. हो का? त्यानं जीव घालून पुन्हा बुक्या घालायला घातल्या वरनं. ह्याच्यामुळेच म्हण, मला माहित होतं. आता कसं कळायला लागलं तुला पाणी? घे हो का? दक्षिणा घेताना मी बी आपले हो का बिनला जेवणी उचलली, ठेवली खिशात दक्षिणा. मी खिशात दक्षिणा ठेवतोय, लगेच वरनं गडी म्हणतोय मला, पण ध्यानात ठेव बघ. पाणी नाही लागल्यावर म्हणला नाही मामा, हा ध्यानात ठेव बघ. म्हणलं काय? आपला बोर घेतल्यावर त्या नामदेव नानाचा बोर कोरडा पडला पाहिजे म्हणला. कसं करून सांगा तुला, अवघड नाही महाराज. आपला बोर घेतल्यावर काय झालं पाहिजे म्हणला? त्याचा बोर कोरडाच पडला पाहिजे. गुमायो माझा हातपाय थरथर कापायला लागलं. पाण्याचं बरं होतं म्हणलं, आता कोरडा कसा पाडू सांगा बरं तुम्ही. आता माझ्या लगेच लक्षात आलं ह्याच्या मनात पाप आलंय म्हणलं पाणी बघितल्यापासून. मग मी लय गडी गमतीचा. हा मी काय बाया चुकलं म्हणतात का माझं? बरं ऐका, आता मी हे का असं डोकं खाचिलं थोडं, म्हणजे आपल्याला नामदेव नानाचा पॉईंट हाणायचा आहे म्हण की म्हणलं तात्या. आणि कशामुळे माझं डोकं बिघडले म्हणला. मग त्याचं पॉईंट ते पाणी बघितल्यापासून तर मला कृष्णच व्हायला लागलं. तुला वाटतं काय वावर भिजवायचं आपल्याला पाण्यानं? आपल्याला बोरच घ्यायचा, त्याचा बोर कोरडा पडला पाहिजे. आणि बघ नीट कसं काय होतंय ती. बरं असं सांग की म्हणलं. मग मला त्याला पॉईंट हो त्याचा उडवायचा आहे म्हणल्यावर मग मी मला आता काहीतरी आयडिया करावं लागते गड्या. म्हणून मी लय डोकेबाज गडी. उगच मी बाबळीच्या झाडाकडे बघ, चिचाच्या झाडाकडे बघ, बोरीच्या झाडाकडे बघ, लिंबाच्या झाडाकडे बघ, पिपळाकडे बघ, वडाकडे बघ. अंगठ्याला अंगठा चिटकेव महाग सर, पुढं सर, इकडं हिंड तिकडं हिंड. जसा मी हिंडन तसा हे वैदाची कुत्रींबा होतली हिंडलेवणी असा गोडी येड घालायचा मला. आणि कार काय पॉईंट बिंट बदलावं लागते का काय असं मला म्हणायचा. मी त्याला म्हणायचो नाही ऐक का काय करावं लागतं, एक काम करावं लागतं म्हणलं. नामदेव नानाचा जर बोरचा पॉईंट हाणायचा म्हणलं आपल्याला एक काम करावं लागेल. म्हणलं काय करावं लागेल सांग. मी म्हणलं आपला बोर आपल्याला 2,500 फूट खाली घालावं लागेल. आर्थिंगला पाणी वतलाव का? किती बोर खाली न्यावं लागेल म्हणलं त्याला. गोडी तर दचकालाच मला. अरे तुझ्या जिबीला काय हळ आहे का नाही मला? 2,500 फूट कुठं बोर असतो का? हे बघ म्हणलं आपल्या वावरात नामदेव नानाचा पॉईंट 2,500 फुटाच्या वर कुठंच सापडाना झालाय म्हणलं. बघ तुझ्या मनाने घ्यायचं असला तर. मला वाटलं बेहोदा केल्यावर सोडून देईन ना. आला का म्हणला 2,500 फूट बोर घ्यायला तर 2.5 लाख रुपये 5 लाख रुपये लागतील की म्हणला. एवढं कुठलं पैसे आणायचं? राहू दे म्हणलं, काय घेणं पडलं आपल्याला. 500 फुटात पाणी लागतंय बघ तुला नामदेव नानापेक्षा जास्त असं म्हणलं. नाही तसं जमत नाही म्हणला. आपल्याला 2,500 फुटच घ्यायचा म्हणला. माणसाला 2-3 नाद लय बेकार असतात. एक असतो गावकीचा, दुसरा असतो नावकीचा आणि तिसरा असतो भाऊकीचा. बरोबर आहे का नाही? ह्या नादात माणसाला 2 एकर इकलं तरी चालतंय, पण नादच पुरा करणार. हा गावकीच्या नादात बी आता हितनं पुढं ज्याची जिरवायची त्याला 22 सरपंच म्हणाय घाला. वाट लागते बघा त्याची 5-50 लाखाला. चलू दे जाऊ द्या. ह्यानं म्हणला किती म्हणला घ्यावा लागेल 2,500 फूट. अरे म्हणला लईच खर्च पडून की आता 5 लाख रुपये तर लागते. मी लागते ना मग विषय सोडून दे. अरे म्हणला 2-1 लाख रुपये कापसाचं आणि सोयाबीनचं आहेत बघ म्हणला आपल्याकडं. 1 लाख रुपये सोसायटी बी शिल्लक आहे. किती झालं तर मी यांना 3 लाख झालं. ऐन टायमाला कोण पैसे देत नाही मला माहिती आहे. बायकोचं जर सोनं निघून कळमला ठेवलं तर 1.5 लाख रुपये त्याचं बी येतात. आता किती झालं म्हणलं? मी म्हणलं 4.5 झालं ना. अजून 50 कमी पडलं कर म्हणला. काय काळजी करू नको म्हणला. करंज कल्याची मिहुनी अर्ध्या रातचं आपल्याला लाख रुपये उसणं देते म्हणला. आणतो तिच्या कोण 50,000 रुपये म्हणला. हा सांग कुठं पॉईंट आहे म्हणला. मी हे ओकेच आहे म्हणलं. आणि बरं म्हणलं आता एक काम कर. मी आता काय करू, मी गाडी घेऊन येतो म्हणला आणि तू इथंच बसून राहा. माहितच्या ना मला आता पैसे घेतल्यामुळे हालायली ना
हे गडी गेला आणि दुपारच्या 2 वाजता गाडी घेऊन आला आणि जसा बी बोरची गाडी सुरू केली म्हणता मामा आणि जेव्हा बी धुरळा निघायला लागलाय बोरमधनं गाडीच दिसताना धुरळ्यानं फुटफुटान खेकानान धुरळान सगळ्यात संगत तेव गाडीच्या पलीकडून बसलेला मी अलीकडून बसलेलो मी त्याला दिसत नसायचो तेव मला दिसत नसायचा गाडी त्या धुरळ्यानं आणि कवा बाबा असं वारत सुटलं का नाही कावदानाचं मे महिन्यातलं हा मग धुरळा तिरपा व्हायचा आणि मग मी त्याला दिसायचो आणि ते उठायचं आणि माझ्याकडे बघून माझा असं करायचं मला आणि मग मी त्याला म्हणायचो असं 2 बोटं दाखवायचो खाली बस म्हणा त्याला म्हणजे ते असे 2 बोटं दाखवून असं बोट मी त्याला वाटायचं 2000 फुटाच्या खाली गेल्यावर नक्की लागतंय मग लगेच ती बोरच्या गाडीवाल्याला माझा जाऊ दे अजून म्हणायचं रातच्या 11:30-12 वाजता 2000 फूट बोर झाला राव मामा टिपकावर आला नाही गड्याच्या बोरमधनं नुसता धुराळा बाहेर म्हणलं आता हिथं आपलं थांबणं बरं नाही ही गडी आपल्याला बोरमध्ये घालून मारीन म्हणलं आता घर गाठावा अंधारातनं घरला आलो घरी येऊन झोपलो ह्याचा पाटा बोर संपाला टिपका लागला नाही पाण्याचा बोरच्या गाडीवाल्याचं पैसे दिलं आणि पट्ट्या पहिल्यांदा घरला आमच्याच आला गेट वाजल्या मला कळालं हे आलाय म्हणून मला तरी काय डोळा लागला होता म्हणता काय मला बी झोप आलेली नव्हती पण मी म्हणलं आता नको बाबा ह्याच्या काय बोलायचं म्हणून मी नुसतं असं तोंड उघडून बघितलं कसा आलाय म्हणून तर बघितलं तर गड्याच्या अंगावरची कापडं सगळी खेकाण्यानं काळी भंगार झालेली भवयान मिशान पांढऱ्या शिप्पट झालेल्या धुळ्यानं आला पाय त्याला बसला 2-4 मिनिटं काहीच बोलला नाही सुरू केलं 5 मिनिटांनं बोलायला आवाज बोलायचा मला महाराज उठा की आओ महाराज उठा मी 1 नाही 2 नाही गपच जवळच गड्याने पेशल घेर टाकलाय म्हणता असा डोळा लागलाय होय रे म्हणला तुझा असा झोपीतल्या झोपीत तो जावा तुला देवानं असाच न्यावा सकाळच्याला तुझा कसाच डोळा उघडून आता लागला हे असा कायमचाच झाकावा तुझं लय वाटलं होईल तुझं लय सत्यानाश होईल तुझं लय असलं होईल तो लय माझं वाटलं केलं कसले शिवाय द्यायला लागला मला आणि मला दम निघन का सांगा बरं तुम्ही आता मी बी का तोंडावरली चादर काढली आणि उठून बसलो मी तात्या हेक म्हणलं माझं जेव्हा वाटलं व्हायचं तेव्हा होऊ दे नामदेव नानाच्या बोरच्या राड्यात तुझा सत्यानाश रातीत झालाय बघ म्हणलं मर तिकडे झक मार कशी करायची लोकांचा बोर कोरडा करायचा म्हणजे पाणी लागन का मामा लागत का आणि ह्यानं देव भेटाना बघा मन निर्मळ नसल्यामुळे माणसाचं बरोबर आहे की नाही देव निर्मळ मन असल्याला बी भेटतो आणि देव कोणाला मिळालाय आता लक्ष द्या देव मिळालाय आई बापाच्या सेवा करणाऱ्यांना आता 5 मिनिटं नीट कीर्तन आहे का आई बापाची सेवा पुंडलिक रायानं केली आता आई बापाच्या सेवेचं फल काय आहे 5 मिनिटात मला तुम्हाला सांगायचं आहे आई बापाच्या सेवेचं फल सांगायचंय पण दुःख एका गोष्टीचं आहे ज्यांना आई बापाच्या सेवेचं फल सांगायचं आनंद महाराज ते कीर्तनाला आलेले नाहीत ज्यांना आई बापाचं फलाची आवश्यकता आहे त्यांना कीर्तनाला येऊन बसलेली नाहीत आणि ज्यांना कीर्तनाला तुम्ही येऊन बसला त्यातल्या 80% लोकांना आईबाप नाहीत खरे का खोटे कोणाची आई मेली आहे कोणाचा बाप मेलाय आणि ज्यांना आईबाप आहेत ते कीर्तनालाच आलेली नाहीत आलेली ती काय माझी सगळ्यांना तुम्हाला गावकऱ्यांना विनंती आहे बरं का की नुसतं म्हणायचं नाही भरतखंडे नरधेय प्राप्ती हेतु परम भाग्याची संपत्ती हे भारत कोई भूमिका तुकडा नहीं है ये जीता जागता राष्ट्र पुरुष है ये भारत वंदन की धरती है अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है यहाँ का कंकर हमारे लिए शंकर है यहाँ की नदी हमारे लिए गंगा जल है जिएंगे तो इस भारत माता के लिए मरेंगे तो इस भारत माता के लिए और मरने के बाद बहती हुई गंगा जल में कोई हमारी अस्थियों को कान लगा के सुनेगा उसमें से एक ही आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की जय ही उर्मी आणि ही ऊर्जा जर लेकराच्या अंतकरणामध्ये कुठून येत असेल तर मायबापाच्या संस्काराने येते मायबाप माझी विनंती आहे तुम्हाला या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू हातातले चुडे गळ्यातले मंगळसूत्र तुमच्या आमच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा कपाळावरचे टिळे मंदिरावरचे कळस अंगणातली तुळस आणि गोट्यातली पवित्र गाय हे जर कोणामुळे आबाधित राहिलं असेल नाव येतं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा लोक म्हणतात छत्रपती शिवरायांच्या तलवारीच्या धारेवर आणि बुद्धीच्या चातुर्यावरती हे स्वराज्य उभं राहिलं नाही लक्ष देऊ नाही का हे त्याच्यावरती उभं राहिलं नाही तर कशावर उभं राहिलं छत्रपती शिवरायांच्या बुद्धीच्या चातुर्यावरती नाही तलवारीच्या धारेवर नाही तर माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारावरती उभं राहिलं माझी विनंती आहे तुम्हाला संस्कार महत्वाचे असतात कीर्तनाला पोरं आली पाहिजेत तुमच्या गावात मुसलमानाची लोक आहेत का मुसलमान एक आहे फक्त काय खरे राव जास्त असायला पाहिजे होती त्या मुसलमानाच्या लोकांचा आदर्श घेत जा त्यांची 2-2, 3-3, 5-5 वर्षाची लहान लहान लेकरं असतात त्यांच्या डोक्यावरती जाळीची टोपी पांघरू घालतात अंगावरती शेरवानी ड्रेस घालतात पोराच्या करंगळीला पकडतात घेऊन जातात म्हणतात चल बेटा ये हमारी मस्जिद है ये हमारा अल्लाह है ये हमारा कुरान है ये हमारा दर्गा है त्यावेळेस त्या लेकराच्या अंतकरणामध्ये धर्मसंस्काराचे बीजारोपण तिथं होतात तुम्ही आपण कधी दाखवलं आपल्या लेकरांना चल बाला ज्ञानोबा आहे तो कोबरा आहे पांडुरंग परमात्मा
परमात्मा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप सिंह, महात्मा बसवेश्वर, शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव, देवदेवता, संत पुरुष, राष्ट्रपुरुष लेकरांच्या अंतकरणाला कळून द्या. आणि न कळून दिल्यामुळे जन्मदात्या आईबापांसाठी वृद्धाश्रमाची निर्मिती झाली आहे. निर्मिती झालेले वृद्धाश्रम पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपूरमधल्या वृद्धाश्रमाला लेकरांना नाव दिले भक्त पुंडलिक वृद्धाश्रम. देणाराचा उद्देश मला माहित नाही, ऐकणारे नीट ऐका बरं का. त्या पुंडलिक रायानं मायबापाची सेवा करून पांडुरंगाला विटेवरती उभा केलंय आणि तिथंच वृद्धाश्रम आहेत. पंढरपूरला गेल्यावर वृद्धाश्रमाला भेट द्या आणि वृद्धाश्रमामध्ये खेपतत पडलेल्या आईबापाला विचारा तुमची पोरं काय करतात म्हणून. 90-95 वर्षाची जोडपी असतात, ते तुम्हाला सांगतील माझा पोरगा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, कलेक्टर आहे. पण एक बी जोडपं तुम्हाला असं नाही उत्तर देणार वृद्धाश्रमातलं, माझा पोरगा अंगठे बहादूर आडमोठा शेतकरी म्हणून. अंगठ्या बहादूर आडमोठ्या शेतकऱ्यांना जे मायबापाचे हाल केले नाहीत ते हाल जर शिकलेली सवरलेली पोरं करत असतील, काय घातले आपण त्यांच्यावरती संस्कार, काय शिकवलं त्या लेकरांना, काय घडवलं त्या लेकरांना, हे लोकाला सांगून चालणार नाही. तर आपण त्या लेकरांवरती आई आणि बाप या पात्रतेला योग्य असणारे संस्कार घातले नाहीत, हे दोषाचं बोट आपल्याकडे घ्यावं लागेल. माझी विनंती आहे तुम्हाला आजच्या कीर्तनातून, आपल्या लेकरांना काय व्हावं आपल्या हातात नसतं, पण आपण आपल्या लेकराचा माय आणि बाप कसं व्हावं हे आपल्या हातात असतं. म्हणून आपल्या लेकराचे मायबाप चांगले व्हा, त्यांच्यावरती संस्कार चांगले घाला आणि उद्यापासून आपापली लेकरं कीर्तनाला आणा. तुम्हाला जर वाटत असेल माझ्या पोरानं बापाचा अपमान 4 लोकात नाही केला पाहिजे, तुम्हाला जर वाटत असेल माझ्या पोरीनं बापाची मान शर्मेने खाली जाईल असं नाही वागलं पाहिजे, असं जर वाटत असेल तर या धर्म मंडपामध्ये संस्कारासाठी लेकरं कीर्तनामध्ये घेऊन आला पाहिजे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसावं म्हणून पोरं कपाळावर चंद्राची कोर लावतात, लावलीच पाहिजे. शिवरायांचा फोटो छातीवर लावतात, पाठीवर लावतात, पोटावर लावतात, गळ्यात शिवरायांचा फोटो बांधतात. शिवरायांसारखं दिसण्यासाठी वारकाचे वस्त्रे मुंडेपर्यंत दाड्या कोरतात. यानं शिवाजी महाराज नाही होत राजा आहे. सांगू मी तुम्हाला, जो तरुण जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन मांडी न मोडता 2 तास ऐकत होता त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. पण माझी विनंती आहे तुम्हाला, ज्यानं शिवरायाचा मावळा स्वतःला म्हणून घ्यायचा आहे ना त्यानं कीर्तनाच्या मंडपात येऊन बसलं पाहिजे. मग तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुम्ही ज्वारी पेरता हो ना, ज्वारी शेतकरीत ना तुम्ही सगळे. मला सार्थ अभिमान आहे मी शेतकरी असल्याचा. मी कीर्तन कसं करतो ह्याच्यापेक्षा मी शेती कशी करतो श्रीराम महाराजांना विचारतो बरं का. मी एक BSc ॲग्री झालेला विद्यार्थी आहे, मला सार्थ अभिमान आहे शेतकरी असल्याचा. ऐका, सांगतो मी तुम्हाला. ज्वारी पेरतो, ज्वारी ते पेंड्या टाकतात आणि पेंड्या बांधतात. त्या बांधण्याच्या पेंडीला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला? मोठ्याने सांगा काय म्हणतात त्याला. मी बिगर प्रमाणाचं सांगणार नाही, मी तुम्हाला तुकोबाराचं प्रमाण देणार आहे. याला सुद्धा काय म्हणतात त्याला? आळा. बरोबर आहे की नाही? आळा किती चिपाडाचा असतो? 3-4. तुमची शेती चुकती बरं का. किती चिपाडाचा असतो? नीट ऐका आता. माझे आजोबा मला सांगायचे 4 चिपाडाचा आळा असतो. आणि 4 चिपाडाचा आळा का पाहिजे तर हे 4 युगाच्या संस्काराचा आळा आहे. म्हणून हे 4 युगाच्या संस्काराच्या आळ्यानं अशी पेंडी खच्ची मावळून बांधावं लागते. आणि ज्याचा आळा 4 चिपाडाचा चांगला बसतो त्याची पेंडी अशी एक संघ राहते. आणि ज्याचा आळा तुटतो त्याची पेंडी काय होते? काय होते ते? इसकटते. बरोबर आहे की नाही? आळा जर नीट नाही बसला तर पेंडी काय होते? सांगू का मी तुम्हाला? तृणरानो माळा पांगले तृणरानो माळा पांगले तृणरा नोमाळा पांगलेशी बांधलेल्या पिंडीचा आळा सुटला तर जशी पिंडी वाळवटीमध्ये रानोमाळ होते, नीट लक्ष द्या कीर्तनामध्ये, तसं संस्काराचा आळा लेकरांवरती जर नसेल तर संसाराची पेंडी रानोमाळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आळा चांगला घ्या. आळा कळालं का तुम्हाला? आणि तो आळा कधी येतो? ज्वारी उपटील्या दिवशी येतो का आळा? नाही. आज ज्वारी उपसली, आळा येतो का मामा? किती दिवस लागतं त्याला? आठवडा लागते. पाण्याची रान आहेत तुमची त्याच्यामुळे आठवडा लागते. कोरड भुईच्या रानावर 4-5 दिवसात येते. 2 पाण्याच्या ज्वारीचा आठवड्यात येते. 3 पाण्याच्या ज्वारीच्याला 10 दिवस लागते. आणि महिन्यानं घ्यायला गेल्यावर
1 महिन्यानं आळा घ्यायला गेल्यावर येतो का? मग ऐका बरं का, उशिरा बी आळा येत नाही आणि लवकर बी आळा येत नाही. म्हातारपणाला परमार्था लागून उद्धार झालाय. भारतीय इतिहासामध्ये एक उदाहरण दाखवा. म्हातारपणाला परमार्थाला लागून उपयोग नाही आणि लय बारकिली पिळगी कीर्तनाला आणून बी काही उपयोग नाही. मी लय जणांचं कृष्ण बघितल्यात काल्याच्या कीर्तनात नटवून आणलेलं. हां, त्या कृष्णानं 16 वर्षाचा झाल्यावर धाब्यावर जाऊन बुचणं उघडलेली बघितल्यात पट्ट्याने. या त्या कृष्णाचा फोटो 3 वर्षाचा असताना मी बघितलाय आणि त्या कृष्णाचा फोटो माझ्याकडे बुच्चन काढताना बी आहे 16व्या वर्षात. अलग लक्षात. ते आळा कधी घ्यावा लागतो सांगू का तुम्हाला? आळा घ्यायचा पिरियड 16 ते 22च्या दरम्यान आळा घ्यावा लागतो आणि 16 ते 22च्या दरम्यानचा माल कीर्तनाला लागतो आणि त्यांना आईबापाच्या सेवेच्या फळाची गरज आहे बघा. आणि ती माल कीर्तनाला आला नाही म्हणून उद्यापासून आणा अशी माझी विनंती आहे तुम्हाला. अलग लक्षात तुमच्या. एवढं जरी कळालं तर भरपूर झालं. आणि ज्यांना ही लेकरं कीर्तनाला आणली त्यांना आता फळ ऐका काय आहे ते. वैकुंठीचा देव आणला भुतळा, धन्य तो आगळा पुंडलिक, हरिष्ठ धैर्याचा, वरिष्ठ भक्ताचा, पवित्र पुण्याचा एकनिष्ठ. काय केलं त्यानं की पवित्र पुण्य कोणतं केलं तर पितृसेवा पुण्य, लाधला निधान, ब्रह्म सनातन अंगसंगे रंगे, क्रीडा करी जना. आणि त्या घरी पाहुणा वैकुंठीचा. त्याच्या घरी तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकाराला येऊन पाहुणा झाला आणि त्याच्या फलाची तृप्ती ऐका. धन्य त्याची शक्ती, भक्तीची हे ख्याती. आणि तू का म्हणे मुक्ती पायलोळे. मुक्ती म्हणजे पंक्तीला केलेली नुक्ती नव्ह. अलग लक्षात. आणि ती मुक्ती कोणाच्या चरणावरती लोळण घेते तर जो माय बापाची सेवा इमाने इतबारे करतो त्याच्या. ऐका, ज्याच्या घरात म्हातारी माणसं आहेत त्यांना स्वतःला भाग्यवान समजावं. परमात्म्यानं आपल्याला सेवेची संधी दिली आहे. ज्याच्या घरात म्हातारी माणसं नाहीत त्यांना स्वतःला करंट्या कपाळाचं समजून घ्यावं. परमात्म्यानं आपल्याला सेवेची संधी दिली नाही. आपल्या आईबापानं आपल्याला लहान असताना तळहातातल्या फोडासारखं जपलो. आता आपण मोठे झालो, आपले आईबाप लहान लेकरासारखे करतात. आता आपण त्यांचे आईबाप होऊन लहान लेकरासारखा त्यांचा सांभाळ करून केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ सध्याच्या काळात आलेली असते. जो मुलगा अशी सेवा करतो भगवान परमात्मा त्याच्या घरचा दास होतो. ऐका, अजून तुम्हाला सोपं सांगतो. तुम्ही श्रीमंती मोजत असताना बंगला, गाडी, जमीन, जुमला याच्यावरती श्रीमंती मोजत असताना मी नवीन माप सांगतो तुम्हाला श्रीमंती मोजायचं. ज्याच्या वट्यावर बसलेली म्हातारी माणसं समाधानी चेहऱ्याचे असतील, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असेल आणि बोलत असताना आपल्या लेकरांविषयी आनंद असा व्यक्त केला जात असेल, त्याच्या घरची श्रीमंती जगाच्या पाठीवरल्या टाटा, बिर्ला, अंबानीपेक्षा सुद्धा जास्त असते राजांनो. आणि ही लेकरं आपल्या घरात असली पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, घरात पाऊल ठेवल्या आपली पोरं जर विचारत असतील दादा तुम्ही जेवले का आणि आई तुझी तब्येत बरी आहे का, राजानं खोटं सांगत नाही. न जेवता बापाचं पोट भरतंय आणि न गोळी खाता माईचं दुखणं राहतंय. पण ही विचारणारी लेकरं तुमच्या घरात असतील तर तुमच्यासारखे भाग्यवान मायबाप तुम्हीच आहात. माझी विनंती आहे, आपल्या जीवनामध्ये काय कमवलं तर लेकरांचे संस्कार कमवले असं ज्या बापाला वाटतं तो भाग्यवान झाला. पण माझी विनंती आहे तुम्हाला, या कीर्तनाचं फल ऐका. आता 1 मिनिट की आपण मागं जाऊन कुंभस्नान केलं, तीर्थक्षेत्रावरती जाऊन कुंभस्नान केलं, कुंभावरती प्रयाग तीर्थावरती जाऊन त्रिवेणी संगमवरती स्नान केलं. ऐका बरं का. आणि त्या तीर्थामध्ये ज्यांना डुबकी घेतली त्यांना स्वतःला भाग्यवान समजलं. पण ते तीर्थ प्रयागचं अशी सगळी तीर्थ पृथ्वी तलावरली काय करतात. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. आंघोळ करतात चंद्रभागेची. म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आजच्या अभंगात म्हणले सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडेला. बरं का. ऐका, ती तीर्थ चंद्रभागेची आंघोळ करतात, पुंडलिक रायाचं चरण वंदन करतात. कशासाठी तर उत्तर ऐका, तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया आणि पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. त्या पुंडलिक रायाच्या त्या वैष्णवाच्या पायाचा पर्वकाळ त्यांना वाटला. आपल्याला जरी तो पर्वकाळ वाटत असला तर त्यांना हा पर्वकाळ वाटला. कशासाठी तर त्यानं फक्त मायबापाची सेवा केली म्हणून, त्यानं देवाची सेवा केली नव्हती. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात असा असणारा परमात्मा तू उटेवरती उभा केलास आणि तो कशाच्या सेवेवरती तर मायबापाच्या. धन्य पुंडलिका बहुबरी केली निधाना निले पंढरी,
ज्यांना ज्यांना हे प्रबोधन कळालं ते धन्य झाले. ज्यांना ज्यांना हे प्रबोधन कळालं नाही त्यांना संत महात्म्यांना जाग केलं. होय बा जागा वावगा का गाशिनशी, किंवा आता जागा रे भाईनो जागा, जगजोगी जागे जागे बोलती. किंवा आता आहे का रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हाला हे भरवसा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उजेड पडताना गळा पडेल फासा. उठा की जे मायबाप कैसे लागले चूप, उठा की जे मायबाप कैसे लागले चूप, उठा की जे मायबाप कैसे लागले चूप, उठा की जे मायबाप कैसे लागले चूप. एवढे चुकवा की खेप, हुजूर जावनिया एवढे चुकवा की खेप, उठा की जे मायबाप कैसे लागले चूप, उठा की जे मायबाप कैसे लागले
तरुणीला आई म्हणाला माझ्या प्रेम नगरावा सवत वचनेला गाजवत